विधानसभेत आज विरोधी पक्षानं सरकारला चांगलंच धारेवर धरलं। अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी 293 अन्वये विधानसभेमध्ये चर्चा करण्यात आली। यावेळी भास्कर जाधव, विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले होते। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते। सोयाबीन आणि कापसाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांनी सरकारला काही सवाल केले। मंत्री महोदयाकडून या प्रश्नाच्या उत्तराला शेतकऱ्यांना दिलासा देणारं उत्तर अपेक्षित होतं। अध्यक्ष महोदय, काय काय उत्तर दिलं? अहो, तुम्ही जरा डोळे उघडे बघा, जाऊन बघा व्यापारी काय करतायत। आणि तुम्ही सीसीआय 21 क्विंटल हेक्टरी खरेदी होत होता, किती क्विंटल आलाय? पूर्वी तर 10 क्विंटल होता, आता 15 क्विंटल केला हेक्टरी कापूस सीसीआयनी। आणि अध्यक्ष महोदय, लांब धाग्याचा कापूसच घेतात, तो रिजेक्ट करून फेकून देतात। आलेल्या 50 गाड्यापैकी 40 गाड्या वापस केल्या जात आहेत। जरा माहिती घ्या। अरे हळूच बोलतो, ज्याचा आत्मा तो दुखतो ना त्याला कळते। तुम्ही अजून सिमेंटच्या बिल्डिंग मध्ये आहे, आम्ही शेतीवर जातो, आम्हाला माहित आहे। काय तुम्ही गमत करू नका, भावना समजून घ्या। योगेश साहेब, हे थट्टा चालली अध्यक्ष महोदय। अरे 15 क्विंटल कापूस तुम्ही सीसीआय खरेदी करते, त्यामध्ये बदल करता आला नसता। 21 क्विंटल होती पूर्वी की नाही? मंत्री महोदयांनी सांगावं 15 क्विंटल का केली? मनामध्ये आरडाओरड केली। ह्या मंत्री महोदयांना आणि यांच्याबरोबर पुन्हा 3-4 सत्ताधारी आणि 3-4 विरोधी पक्षाच्या आमदारांना घेऊन चला कुठल्या खरेदी केंद्रावर, आपण आदेश द्या तिथून, आणि वस्तुस्थिती आल्यानंतर सरकारचे डोळे उघडतील। हे काहीतरी हे खरे नाही, ते खरे नाही, का खरे नाही? 4,000 रुपये सोयाबीन भाव खरेदी केला जात नाही, आमचे डोळे फुटलेत। खोटं का सांगताय? दिशाभूल का करताय? म्हणून माझी विनंती आहे आपल्याला अध्यक्ष महोदय, हात जोडून विनंती आहे, मी म्हटल्याप्रमाणे आजच्या संध्याकाळी जरा चला म्हणा खरेदी केंद्रावर, काय शेतकरी काय परिस्थिती आहे ती। आणि केवळ ज्या सीसीआयनी खरेदी करताना ज्या अटी घातल्यात ना, त्या वाचानं जरा ध्यानपत्र, त्या खरेदीप्रमाणे त्या कापसाची खरेदी होते काय आणि किती टक्के शेतकरी खरेदी करतो, शेतकऱ्यांचा माल घेतला जात आहे। उघड उघड इथे फसवणूक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।